सौरभ दादा या. तुम्ही पण खुटारी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व गोमाशेठ मंत्रीसाहेब आपण आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. जय गणेश्वर आणि ग्रामस्थ मंडळ धानसर यांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. चला या सौरभ शेठ पाटील यांचा येतोचे सन्मान इथे केला जाईल. निलेदादा या, माजी उपसरपंच आणि किशोर पोरजी इथे असतील इथे. कैलादादा या, आपण त्यांचा सन्मान करू आणि पुढील लढत ही 3 षटकांची असणार आहे. अहो त्यांना पण पुढे जायला भेटेल ना. या सौरभ शेठ या आपला येतोचे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल. मी आमचे कैलादादा पोरजी आपण त्यांचा सन्मान इथे करावं. मी पुन्हा एकदा सन्माननीय सौरभ शेठ पाटील यांचा येतोचे सन्मान इथे केला जात आहे. वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. आणि जय गणेश्वर क्रिकेट संघ किशोर पोरजे असतील, आमचे धनंजय पोरजी, गोमाशेठ असतील, आमचे मित्र गोमाशेठ माली, सदाशेठ पोरजी, किशोरदादा आपण मला निमंत्रित केलं, परंतु मला एक कार्यक्रम असल्यामुळे मला तिथे साखरपुडा रिसेप्शनला वेळेवर पोहोचणं आहे. त्यामुळे एक निश्चित स्वरूपात आम्ही रजा घेतो. परंतु धानसर ग्रामस्थांचा आमच्या जय गणेश्वर क्रिकेट संघाचा असणारे प्रेम आपण आम्हाला आमंत्रित केलं. साईराजे आमचे लहू फडके असतील, सर्वांचा मनपूर्वक आभार. या राजेश आपला सन्मान इथे केला जाईल. या राजेश बा, राजेश दादा यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करू आणि एक भव्य दिव्य असा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. माहितीचा महासागर, महाराष्ट्रातील नंबर 1 निवेदक आमचे महागुरु यांचा देखील आपण सन्मान घेणार आहोत. किशोरदादा पोरजी, मोहनदादा पोरजी यांना विनंती करतोय. आमची डॉली करणार आहेत, डॉली किशोरदादा यांची सुकन्या, ते महागुरूंचा सन्मान करणार आहेत. या प्रेक्षक मायबाप सातत्याने महाराष्ट्रातील नंबर 1 निवेदक म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातो. एकदा जोरदार टाळ्या महागुरूंसाठी मित्रांनो. जबरदस्त निवेदन, क्या बात आहे. आमच्या डॉली हिच्या शुभ हस्ते आम्ही करतोय महागुरूंचा महासन्मान. धन्यवाद महागुरु, अगदी आपण वेळेवर आलेत आणि स्पर्धेची शोभा देखील आपण वाढवलीत. आपलं मनापासून आभार. चला टॉयटा, वसंत टॉयटा यांच्या माध्यमातून कॉफी टी महागुरूंचा महासन्मान इथे करत असताना चला मॅच ऑन आहे. धन्यवाद महागुरू, आपण आलेत आणि आपला हा इथे झाला संपन्न महासन्मान. चला महागुरू, थँक्यू. चला धन्यवाद. नमस्कार क्रिकेट रसिक, पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. उत्तरची टीमने जिंकला टॉस आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्यास. 3 षटकांची मॅच आहे. सुशांत पाटील इथे गोलंदाजी करत असताना रोशन बाद होत आहेत. तेजस बॅट्समधून एक षटकार पाहिला. आता मंगेश येत आहेत.
3 षटकांची मॅच जबरदस्त भव्य दिव्य असा 16 आपण या ठिकाणी पाहिलात. आज बरेचसे मान्यवर या ठिकाणी येऊन गेले, स्पर्धेला भेट देऊन दिले. त्या सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आभार. गोलंदाज 3 षटकांची मॅच. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुशांत आल्या आल्या प्रहार केला जातोय. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडस पंबल क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण, गुड कलेक्टिंग. फुलर लाईनचा चेंडू होता, यॉर्कर. क्या बात आहे सुशांत, जबरदस्त गोलंदाजी. धावपुस्तकावरती एकूण धावसंख्या पाहिल्या तब्बल 9 धावा आहेत. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडवरती फलंदाज मंगेशला पाहतोय. 9 धावा. हो हो, हा चेंडू मात्र सोडून देत आहेत आणि ते मात्र पाहिला तर पहिलाच षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आहे आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिल्यात. जय वागेश्वर 11 किरोळी संघ जाऊन टेपला एक फलंदाज बाद. 9 धावा धावपुस्तकावरती. यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी तब्बल 10,000. त्यानंतर आमचे नंदकुमार शेठ म्हात्रे खोटारी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा धनादेश आणि ज्ञानेश्वर शेठ पाटील घोट यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा धनादेश आम्हाला लाभला. सर्व दानशूरदात्यांचं मनापासून आभार. गोलंदाज तयार. आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. 3 षटकांची मॅच. गोलंदाजी मागवरती. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. फुल टॉस चेंडू. चेंडू चाललाय सरळ डीप लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, येतील, वागतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत. येस, अंपायर्स रिव्ह्यू आहे. चला केला जाता या. चेक करू आपण हाईट फॅक्टर. प्राप्ती live.in च्या माध्यमातून आमचे जितू दादा गोंधळे आणि त्यांची संपूर्ण टीम. जबरदस्त कार्य आहे मित्रांनो. नो बॉल आहे, नो बॉल. येणारा चेंडू असेल फ्रीट. उघडा डोळे पहा नीट. चेंडू असेल फ्रीट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुल टॉस. प्रहार केला. फ्रीटचा चेंडू आहे. हो, अडवणूक केली आहे परंतु आता चेंडू चाललाय सीमा रेषा पार. 4 रन. नितेश दादा पाटील घोट काही कारणास्तव इथे उपस्थित राहू शकले नाहीये मित्रांनो, परंतु त्यांच्या माध्यमातून मंडळासाठी 10,000 रुपयाचा धनादेश लाभला. गोलंदाज तयार. हो हो, तेच थरार गोलंदाजी पाहिली. मनोज एक चांगले अंपायरगिरी देखील आहेत परंतु पायाला थोडासा क्लॅम्प आलाय. परंतु इथे चांगली गोलंदाजी. ना थका हूं मैं ना हिम्मत मैंने हारी है, हर वक्त बदलता देखा है, फिर भी सफर जारी है. मनोज हो, अगोदर झोपला मग टोकायचा होता त्याला. अपील आपण करू शकता परंतु त्याच्यावरती निर्णय पंच देऊ शकतात. अपील करण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय परंतु त्याच्यावरती निर्णय देणं हा पंचांचं काम आहे. प्रवीण मडवी सर नागाव. सनील दादा घरात. तानसरचे जबरदस्त ऑलराऊंडर प्लेयर्स. दुबई रिटर्न्स.
आज पंचांच्या भूमिकेत खूप चांगली मेहनत त्यांची देखील राहिली या स्पर्धेमध्ये. मनोज ओ फटका पासला, क्षेत्ररक्षक देखील आहेत परंतु झेल सोडला. बॉडी बॅलन्स नाहीये, थोडासा दबाव होता क्षेत्ररक्षकावरती, झेल सोडला. 18 धावा आहेत पुस्तकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 18 धावा पुस्तकावरती. 3 षटकांची मॅच आहे. चला गावदेवी पिसारवे संघ या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आमचे विजयजी पवार, शैलेश, आपलं देखील स्वागत. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू समोरच्या दिशेनं प्रहार केला, स्क्रीनच्या लगत गोलीच्या वेगानं चेंडू सीमा पार, खणखणीत 4. सागर दादा घरात एक जबरदस्त टॉयटा शोरूमचे मॅनेजर देखील आहेत. तर सागर दादा घरात आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. माहिती आमचे कॉलेज फ्रेंड आहेत ते. चांगला प्रहार, क्षेत्ररक्षक हो झेप, क्या बात आहे, जबरदस्त झेल. क्षेत्ररक्षक होते आदित्यनं टिपला झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. षटकाचा खेळ समाप्त. अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. चला प्रेक्षक कमाल जेलसाठी दोस्ती दुनियातील राजा माणूस गोमेश दादा माळी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक आहेत. प्रेक्षक कमाल जेल, एक जेल पकडा, 1000 रुपये कमवा. हर्षल शेवटचा गोलंदाज. हर्षल येत आहेत मंगेशसाठी. समोरच्या दिशेनं प्रहार केला गॅप मध्ये. इथे गॅप भरपूर मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रन. जेल तर नक्कीच उलाला पण करू शकाल, कारण 1000 रुपयाचा पारितोषिक आहे गोमेशजी माळी यांच्या माध्यमातून. धावा पुस्तकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 26 रन्स. गोलंदाज तयार. हर्षल प्रहार केलाय, जेल पकडा, 1000 कमवा. हो पकडला जेल, क्या बात आहे. या पण या खेळाडू आमचे प्रेक्षक उमेश दादा या. 1000 रुपये सुटले बाबा. काम 50 खेळाडू ज्याने कॅच पकडलाय तो जे येला का, आणि ज्याने कॅच पकडली त्यालाच यावं लागेल. पुन्हा एकदा प्रहार गॅप मध्ये खडे स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमा पार, डीप विकेट, बाउंड्री रेषा पार. 4 रनों के लिए. चौकार आलाय. ग्लास पण आहे. मॅन ऑफ द मॅच लागतील 39. मॅन ऑफ द मॅच 39. बघा आयवा कॅच घेणारा प्रेक्षक हा डाव संपायच्या आधी यायचा आहे, नाहीतर पैसे भेटणार नाही आहेत. लवकर फास्ट यायचं आहे. 15,000 रुपये काय बाई. आणि टोयोटा कडनं तो टी कप आहे तोही त्याला तिथं दिला जाईल. चला लवकर या. स्टार्टर मार गाडीला बाबा. 1000 रुपयाचा प्रश्न आहे. चला जबरदस्त झेल टिपला गेला. चालतच यायचं आहे, बाईक वरती नाही. या पण या. यावेळेस देखील हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पंचदंडित घोषित करतात. धाव पुस्तकावरती एकूण धावा 37. जिंकणारा संघ सरळ फायनल मध्ये थेट प्रवेश. छोटे मोठे युद्ध संपलेत, आता महायुद्धाला इथे प्रारंभ झालाय.
या पण उमेश दादा फुल टॉस आमंत्रण होता मंगेशला पाठवलाय चेंडूसर टिप्स करला एक बाउंड्री रेषेच्या बाहेर षटकार. फायनल मध्ये कोणत्याही प्रकारचे धावा या काउंट केल्या जाणार नाहीये सिरीज साठी. पहा आपण या ठिकाणी सायकल आहे गोमेश दादा या आपल्या शुभ असते. पुन्हा एकदा प्रहार प्रहार पे प्रहार अद्भुत अद्भुतम अद्भुतास चेंडू सीमा बार षटकार. इनिंग समाप्त होते. पहिला सत्र कंप्लीट. धाव पुस्तकावरती 49 जय वागेश्वर 11 केरळ टीम. एकदा जोरदार टाळ्या मंगेशच्या केलीसाठी मित्रांनो. सुरेख फलंदाजी. ₹1000 मिळलेत उमेदवारांसाठी. एकदा टाळ्या होत्यात मित्रांनो. आमचे टायटल शोरूमच्या माध्यमातून एक टी कॉफीचा ग्लास आपण या ठिकाणी पाहतोय. उमेश दादा 1000 आम्ही 9 ते संध्याकाळची 6 वाजेपर्यंत कॉमेंट्री करतो तेव्हा 1500 ते 2000 मिळतात. परंतु तुम्ही ते एक जेल पकडलाय ₹1000 तर काय करणार त्या ₹1000? आज रविवार आहे ना मग संध्याकाळी काहीतरी ₹1000 मिळाल्यात नंतर आपण ढाब्यावरती जाणार का घरीच मटण घेऊन पार्टी करणार? ना आता ती पोरं आहेत त्यांनाच घेऊन पोपटी करायला. ओके पोपटीसाठी ₹1000. क्या बात आहे. धन्यवाद अभिनंदन ना उमेश दादा. चला मॅच ऑन होते. कॉम्बॉक्स मध्ये करूया बदलाव. लव फडके सरांचा आवाज दुसऱ्या सत्रासाठी. आणि एक दानशूर दाता म्हणून आम्ही त्यांच्याकडे सातत्याने पाहत असतो. सातत्याने ते बक्षिसांची कैरात सातत्याने करत असतात. ऐवजेलसाठी आताच आपण पाहिलं ₹1000 धनादेश मित्रांनो. कोण ₹100 लावत नाही परंतु या कठीण काळामध्ये देखील ते ₹1000 पारितोषिक देतात. किती मोठा मन आहे. क्या बात आहे. हॅलो चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि बस प्लेअर ऑफ द सिरीज साठी जी आपण स्पोर्ट्स सायकल पाहतोय त्यासाठी सेमीफायनल पर्यंतच्या धावा विकेट तुमच्या काउंट केल्या जातील. फायनलच्या धावा अथवा विकेट काउंट केल्या जाणार नाहीये. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित असू द्या. काल पिसारे संघ पोहोचला फायनलमध्ये आणि आज उत्तरशिव बनाम किरवली असा सामना आहे. या दोन संघामध्ये एक संघ मेगा फायनलमध्ये जरूर प्रवेश करेल. त्यामुळं हा सामन्याच्या धावा आणि विकेट्स काउंट केल्या जातील. येस ती गोष्टही महत्वाची आहे कारण का फायनलला मग ते काउंट करतात. आमचा प्लेअर पुढे त्याला पुढेच राहू द्या त्यासाठी मग वाईट आणि मग ती फायनल बरोबर होत नाही. तो उद्दिष्ट बाकी असं कोणाला हट करायचं नाही आम्हाला कारण बऱ्याच वेळा त्या गोष्टी घडतात. त्यामुळं तसं होऊ नये. हो त्या गोष्टी आहेत. त्या गोष्टींचा उल्लेख करायचाच नाही आम्हाला. चला सामन्याला सुरुवात होते. उत्तरार्धामध्ये धावा बनवायच्या अगदी 50 18 बॉल 50 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुशांत आणि आशिष हर्षद. पहिला बॉल लॉफ्टेड स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला खेळाडू आहे. षटकार. बॅलन्स नाही करता आलं. खेळाडू होता अगदी आदर्श होता. षटकार आलाय पहिला बॉल. हा नशिबाचा षटकार आहे कारण का खेळाडूला माहीतच नाही पडलं की सीमारेषा कुठे आहे. झेल टिपला होता परंतु एक पाय अगदी
बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. षटकार आलाय. मंगेश पाटील गोलंदाजीला आहे. सुशांत पाटीलच्या बॅटने षटकार आला. बॉलचा पाठलाग होता परंतु बॉल वाईट बॉल आहे. 7 धावा धावपलिकावरती म्हणजे आता 43 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत इथनं 17 बॉल 43 ची गरज. समीकरण जरूर मोठं पाहायला मिळतं परंतु इथनं बॅटिंग करत असताना उत्तर शिव संघ त्या समीकरणाला सोपं करेल यात शंका नाहीये. षटकार आलाय पहिल्या बॉलवरती. अजून एक बॉल उंची जास्त आहे, लांबी कमी आहे बॉलला. 3 तिगाडा परंतु काम बनेल. अगदी झेल टिपला इथे. अनिल पाटील होते मिड ऑनला होते आणि मिड ऑन वरनं लॉंग ऑन कडे गेले धावत आणि उलट्या दिशेने झेल टिपलाय. पहिला दे धक्का उतारशी टीमला. फलंदाज सुशांत पाटील बॅक टू द पवेलियन. झेल सातत्याने कैलास दादा पोरजी हे घेत असताना आम्ही कित्येक मॅचेस मध्ये पाहिले त्यांचं ती खेळली आणि काय जबरदस्त झेल टिपला गेलाय. अनिल पाटील जबरदस्त एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर होत आहे. एक चांगला खेळ साकारत असताना पहिल्या चेंडूवरती बिग हिट आला. त्यानंतर इथे झेल आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. हा झेल म्हटलं तर 1983 वर्ल्ड कप विजेता कपिल देव सरांनी टिपलेला झेल. अगदी तो झेल कधीच कोणी विसरू शकत नाहीये. कारण भारताला क्रिकेटचं वेड कुठून लागलं तर एक्झॅक्टली त्याच झेल मुलं. कारण तो झेल होता सर रिचर्डसन. त्यांचा झेल टिपला आणि भारताने विश्वचषक 50 धावा आता सहज बनतील या 18 बॉल मध्ये. परंतु आता बॉल शिल्लक 14 आणि 43 ची गरज आहे. धनंजय आलाय. नवीन फलंदाज बाहुबली आहे या संघाचा. तो ताकदवर स्ट्रोक आहे. उंची जास्त लांबी कमी आहे. लॉंग ऑनला खेळाडू आलाय. बॉलच्या खाली झेल टिपला जाईल. तेजस पाटील होते. यांना विनंती करीन की आपण व्यासपीठावरती या. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि नक्कीच सेमी फायनल आपण या ठिकाणी पाहतोय. एका बाजूनं किरोली संघ इथे गोलंदाजी करतात आणि फलंदाजीसाठी उत्तरशिव संघ सध्या तरी अडचणीमध्ये. आता 13 चेंडू आणि 43 धावांची गरज. भलं मोठं लक्ष आहे. 13 बॉल आहेत. नवीन फलंदाज तेजस आलाय. मागच्या बॉलवरती तेजसनं झेल टिपला होता परंतु तो किरोली टीमचा होता आणि आता उत्तरशी टीमचा तेजमय कामगिरी करावी लागेल. 13 बॉल 43 धावा. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातील. हलक्या हातानं इनफिल्डला क्लिअर केला. गॅप आहे भरपूर मोठा परंतु लॉंग ऑफ वरनं फिल्डर आलाय. बॉलला अडवलंय आणि 2 धावा या बॉलवरती प्रस्थापित. षटक पहिलं समाप्त आहे. 9 धावा धावपलिकावरती. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 41 धाव्यांची गरज. आविष्कार आलाय आणि समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल हर्षल पाटील ॲज अ ओपनर आहे परंतु 6 बॉल त्याच्याकडे स्ट्राईक आलीच नाहीये आणि त्या दरम्यान तिथे 3 विकेट बहाल झालेत. 12 बॉल 41 ची गरज. पहिला बॉल टॉपेज आहे आणि इथे झेल. अजून एक विकेट आहे. सुजलनं चांगला झेल टिपला गेलाय. 1 मोर विकेट डाऊन. 4था आदरा मिळतोय उत्तर शिव टीमला. अकरा बॉल 41 ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. फलंदाज सागर पाटील.
4 फलंदाज बाद झाले. धावपलिकावरती 9 लागलेत. अजून दुहेरी अंक नाहीये. 11 बॉल 41 ची गरज. इथूनच हा मॅच बनेल का? 11 बॉल मध्ये 41 म्हटलं तर 7 षटकारांची गरज आहे, जास्त नाहीये. ते किमान त्याच्यातले 4 तरी आता लागले तरी मॅच बनली जाईल. हा लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. किंचित मी तर म्हणेल लेग स्टिकच्या बाहेर पडलाय बॉल. एक्स्ट्रा रन पाहायला मिळते. 40 ची गरज आहे अजून. दुहेरी अंक गाठला गेला आता किरोली टीमनं व्हाईटच्या सोबत तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज सागर पाटील आलाय, नवीन फलंदाज. मागच्या बॉलवरती बाद झाला तो म्हणजे याचा ओपनर हर्षल पाटील बाद झाला. तेजस आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज तुम्हाला आविष्कार पाटील. फुलटॉस पनिशमेंट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. हा चौकार आलाय परंतु बॅटिंग करणारी टीम न इथे रेफर केलाय. चौकार तर आला या बॉलवरती परंतु नो बॉल आहे की नाही वेस्ट साईड इथे चेकआउट केली जाईल. अकरा बॉल मध्ये 40 ची गरज होती. दरम्यान इट्स अ नो बॉल. हा नो बॉल आहे. वेस्ट साईडच्या वरती बॉल इथे मात्र दर्शवला गेलाय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा इशारा आलाय की हा नो बॉल आहे. त्यामुळे 1+4 5 धावा या बॉलवरती पाहायला मिळतील. आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि आता 35 ची गरज आहे. आता धावा बनतील कदाचित, कारण का इथनं हा फ्रीडचा बॉल आहे. यस, दानसर गावचे आमचे जे कोणी ग्रामस्थ आले त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्या मानाची आणि सन्मानाची गावची स्पर्धा आहे. फ्रीडचा बॉल आहे. बॉलला उडवलाय. बॉलला उंची जास्त लांबी कमी झेल टिपला तरी फायदा मिळणार नाहीये. फक्त रनआउटची विकेट आहे या बॉलला आणि 2 धावा आहेत. त्यामुळे या बॉलवरती टोटल 7 धावा एकाच बॉलमध्ये बनल्या गेल्यात. आता 10 बॉल शिल्लक 33 ची गरज. मॅच आता बनत चालली आहे. जो नो बॉल टाकलाय ना त्या मॅच त्या बॉलनं खरं तर या मॅचला इन केलंय उत्तर शिफ्ट टीमला. पुढचा बॉल आविष्कारचा शॉट अँड पुल सक्सेसफुल होईल का? आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्क्वेअर लेगला चाललाय दन दन करत. 4 धावा. त्यामुळे 2 बॉल एक्स्ट्रा टाकावे लागतील. 9 बॉल अजून शिल्लक आहेत आणि 29 ची गरज आहे. गोलंदाज आविष्कार पाटील कुठला चमत्कार करणार या ओव्हरमध्ये त्याकडे लक्ष आहे. जी पहिल्या सत्रात बॅटिंग झाली ना किरवली टीमची त्यामुळे थोडासा तोही. दरम्यान हा बॉल बॉलच आहे. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर शपल होऊन झाला व स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि ऑफस्टिकच्या जवळून बॉल केलाय. त्यामुळे या अँगलने असं वाटलं की लेग स्टंप सोडून जातो की काय, परंतु डॉट बॉल आलाय. त्यामुळे नशीबच बलवत्तर होते या फलंदाजाच्या. 8 बॉल शिल्लक 29 ची गरज आहे. फुलटॉस अनदर नो बॉल आणि या बॉलला पाठवलं आउट ऑफ द पार्क षटकार आणि आय थिंक गोलंदाजाला आता बाद करावा लागेल. अगदी बिल आता भरावंच लागेल यात शंका नाही आहे. आणि शिवाय ते बिल आता घरच्यांना भरायचं आहे. चुकी पोरांनी केले ना घरच्यांना बिल भरायचंय. कारण का नो बॉल 2 या गोलंदाजाने टाकला. आता उरलेले 2 बॉल नवीन गोलंदाज, कारण का प्रामुख्याने चांगला गोलंदाज वापरू शकत नाही कारण का अजून 1 षटक बाकी आहे. त्यामुळे आता 2 बॉल साठी 8 बॉल शिल्लक 22 ची गरज आहे. 8 बॉल 22 आणि फ्रीडचा बॉल आहे आणि तो टाकण्यासाठी गोलंदाज आलाय सुजल पाटील.
काय कमालीचं षटक आहे. आविष्कार आम्ही म्हटलं होतं की चमत्कार करतो का, त्याने चमत्कारच केला. 2 वेस्टर्न हाईटचे नोबॉल टाकले, ज्याच्याकडनं अपेक्षा नव्हती त्यानं ते केलंय आणि त्याच्यावरती षटकार आणि चौकारी पाहायला मिळाला. फ्रीटचा बॉल आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज सागर पाटील काय बॅटिंग करतो. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटनं आलाय. 2 चौकार तर याच ओव्हरमध्ये आले, 1 षटकार पण याच ओव्हरमध्ये आलाय. फ्रीटचा बॉल हाफ ट्रॅकर आहे, फटका चांगला आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे आणि हा मी तर म्हणेल विजयाच्या समीप आणणारा षटकार आहे. आता समीकरण आहे 7 बॉल शिल्लक आणि 16ची गरज. सामना होता कुठे आणि आलाय कुठे, काय धावा बनतात या षटकामध्ये. आविष्कारनं जो चमत्कार केलाय ना, पूर्णपणे आता किरवली टीम त्या चमत्कार पाहतच राहतोय. 7 बॉल 16ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला सागर पाटील तारणहारक राहिलाय. संकट मोचक फलंदाजी सागर पाटील 6व्या क्रमांकावरती. विश्वास नव्हता अगदी उत्तरशी टीमला की हा फलंदाज इथनं सामना खेचेल आणि त्याला मदत केली आविष्कारनं. 7 बॉल 16ची गरज आहे. सिंगल जरी आली ना या बॉलवरती तरी मॅच बनते आता उत्तरशी टीमला. रिक्स घेण्यापेक्षा सिंगल बरीच आहे, कारण का फ्रीडचा बॉल नाही या इथे. सिंगल डबल न काम बनेल. 7-16ची गरज आहे. सूरज आहे, सुजल सेट डावीचा फटका आहे. वाईडिश लॉंगॉनला 1च धाव आहे. रिक्स नाही घेणार आहे इथे, ही चालाकी होती तिकडे पलीकडे, परंतु 1च धाव बनले. आता 6 बॉल 15ची गरज आहे. समीकरण आलंय. 6 बॉल 15ची गरज. मागचं षटक 26 धावांचं राहिलं. जरूर त्या षटकामध्ये 1 विकेट पाहिली गेली, परंतु 26 धावा आविष्कारचा चमत्कार राहिला गेला. तेजस पाटील तेजोमय कामगिरी करण्यासाठी तयार आहे आणि समोर सागर पाटील ज्यानं धावा लुटल्यात अगदी खोऱ्यानं. 6 बॉल 16ची गरज असताना पहिला बॉल इथे डॉट बॉल आलाय आणि वाईट साठी डिमांड आहे. रेफर केलं गेलंय बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. हा रिव्ह्यू इथं वापरला जातोय. DRS चा वापर आहे. यस, खेळाडू कक्षाच्या बाजूला उजव्या बाजूला जो प्रेक्षक आहे मैदानाच्या आतमध्ये, विनंती आहे की दादा आपण पडद्याच्या मागे. येस, थँक्यू. डिसिजन पेंडिंग आहे दरम्यान. येस, ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तोच इथे मान्य करावा लागेल, कारण एक्झॅक्टली कॅमेऱ्याच्या समोर फलंदाज पण आहे आणि गोलंदाज पण आहे. त्यामुळे ऑनफिल्डचा अंपायरचा जो निर्णय आहे तो इथे मान्य करावा लागेल. 5 बॉल 15ची गरज आहे. मॅच आताही बनली जाईल किरोली टीमकडे. हाफ ट्रॅकर आहे परंतु इथे फिल्डर नाही आहे. एकदा बनले, दुसरीचा प्रयत्न 100% केला जाईल, परंतु काय घडेल या बॉलला. आणि इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. क्लोज इन्काउंटर आहे इथे.
अगदी चमत्कार घडेल का इथे या बॉल वरती काय घडलं गेलं. एक धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न इथे दुसऱ्या धावेसाठी काय घडलं गेलंय जरूर पाहिलं जाईल. प्राप्ती लाईव्हच्या वतीनं ही स्पर्धा कव्हर केली जाते. जितू दादा गोंधळी यांची वाहिनी आहे आणि कैलास दादा आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. त्यामुळं इथे अन्याय तर होणार नाहीच याच्यात शंका नाही आहे. सामना फार महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी आणि ही धाव पण तेवढीच महत्वाची दोन्ही टीमसाठी. इट्स अ नॉट आउट. फलंदाज सुरक्षित अगदी क्लोज बेनिफिट ऑफ द फलंदाज. ऑलरेडी तो बॅट बरोबर आली होती पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आणि ती क्लोज होतं अगदी. कारण का बेल साधी पडली असती तर फलंदाज बाद झाला असता परंतु एसटी रक्षकाला मागच्या बाजूनं स्टंप कव्हर करायचे होते त्यामुळे तिथं थोडा वेळ लागला आणि फलंदाज सुरक्षित आहे. 4 बॉल 13ची गरज आहे. एक चांगला फटका ज्या सागरने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. एका चौकार षटकार आला तर परत एकदा हा सामना उत्तर शिव टीम कडे झुकेल. परंतु डॉट बॉल सिंगल डबल या मॅच मध्ये किरवली टीमला हाणून जाईल. कारण का मॅच तेवढी महत्वाची आहे. सुपर 2 मध्ये क्वालिफाय कोण होणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॉल वाईड आहे. हे गोलंदाज थोडंसं टेन्शन मध्ये आहे. लेफ्ट हँड मीडियम फास्ट गोलंदाज आहे. नॅचरल अँगल जरूर आहे परंतु जास्त बाहेर काढलाय. 4 बॉल 12ची गरज आहे. कधी कधी हा बेनिफिट गोलंदाजाला महागडाच ठरतो कारण का जास्त व्हेरिएशन केलं की बॉल वाईडच्या पलीकडे जातो. त्यामुळं एक्स्ट्रा रन आता देणं नाहीये. 4 बॉल 12 फक्त 3 चौकार. दांडी 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 गुल आहे. फलंदाज इथे बाद झालाय. सागर पाटीलनं केली चुकी ज्यानं मॅचला बनवली होती अगदी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आणि उजवी एसटी वाकवली गेली या फलंदाजाची. सागर पाटील 25 धावा बनवल्यानंतर अगदी निराश पावलानं डगआउट कडे परतला गेला. नवीन फलंदाज मनोज पवार अगदी एक चांगले पंच सुद्धा आहेत परंतु आज आपल्या गावासाठी आपल्या टीम मध्ये 3 मध्ये 12 बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अगदी 7व्या क्रमांकावरती आलेत. त्यामुळे संघर्ष करावा लागेल. पंचांच्या भूमिकेमध्ये कालचा दिवस आणि आजचा दिवस गाजवलाय परंतु आता मैदान गाजवायचं आहे बॅटिंगच्या जोरावरती. बॉल शिल्लक 3 आणि गरज 12 धावांची. गोलंदाज तेजस तयार आहे. तीन बॉल 12ची गरज आहे. मॅचचा क्रुशियल मोमेंट आहे. फुलटॉस बॅटची एज लागली परंतु इथे फक्त एकच धाव आहे. अगदी इथे चौकार गेला असतं तर काम बनत होतं परंतु एकच धाव आहे. चला प्रवीणजी घरत यांना विनंती करेन व्यासपीठावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. महेश दादा पोरजी आपण देखील व्यासपीठावरती यावं. महेंद्र दादा घरत सर्व दानसर गावाचे ग्रामस्थ मित्रमंडळाला विनंती करेन व्यासपीठावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमिरजी पोरजी या ठिकाणी येत आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नानाजी पोरजी या ठिकाणी आले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि विष्णूजी पोरजी देखील या ठिकाणी येत आहेत त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आता 1 बॉल आणि 10ची गरज आहे. जिथे मॅच सागर पाटीलनं बनवली होती 3ऱ्या ओव्हरमध्ये ती अगदी तेजस पाटीलनं मॅच परत एकदा किरवली टीम साठी बनवली आणि आमच्या 12th मॅन त्याने आता उमेद सोडली की यार आता मॅच नाही बनत कारण 1 बॉल 10 बनणार तरी कशात. किरवली संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय हे निश्चित झालं. या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती विकेट आहे. अभिनंदन आहे किरवली संघ. हार्ड लक उत्तर शिवसंघ. चला अभिनंदन अभिनंदन टीम किरवली संघाने ते मात्र थेट मेगा फायनल मध्ये थेट प्रवेश केला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक उत्तर शिव टीम. हार्ड लक आमचे मनोजजी पवार.
आणि मॅन ऑफ द मॅच मंगेश पाटील बॅटिंग करत असताना 22 धावा आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट. चला मंगेश या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आणि टॉस साठी देखील या आपण गावदेवी पिसारवे विजय पवार या विजय